बघणार आहोत. आपण ज्यावेळेस बोटनेक ब्लाऊज शिवतो, बंद गळ्याचा ब्लाऊज शिवतो किंवा कॉलरचा ब्लाऊज शिवतो, तर त्यावेळेस शोल्डर मुंड्याच्या मापांमध्ये काय बदल केली पाहिजे किंवा ब्लाऊजचं शिवण झाल्यानंतर जे आपण फिटिंग करतो, फिटिंग करताना काय बदल करायचा हे अगदी सोप्या पद्धतीने समजून सांगते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला यातील बारकावे व्यवस्थित समजणार आहे. त्यासाठी आपण काय करूया, फक्त मागच्या भागाचे ते पॅटर्न तयार करूया आणि त्यानुसार पॅटर्न मध्ये काय बदल करायचा ते बघूया. तर इथे 34 छातीचा आपण पाठीचा भाग फक्त तयार करूया, म्हणजे त्यानुसार तुम्हाला पॅटर्नवर पेपरवर मी फिटिंग कसं करायचं, आकारात बदल कुठे करायचे हे समजावून सांगते. इथे ब्लाऊजची उंची घेऊया. ब्लाऊजची उंची आहे 14 इंच. 1 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 15 इंच. कोणत्याही मापासाठी असा बदल तुम्हाला करायचा आहे. आज आपण इथे 34 छातीचं बघूया. आता 34 छातीसाठी आपण बोटनेक चार्ट नुसार जे माप घेतो तेच माप घ्यायचे आहे. अजून एक महत्वाचं, जर त्या त्यांचा बांधा जास्त रुंद असेल, आता बोटनेक चार्ट नुसार आपण इथे अंतर घेतो 6.25 इंच, तर तुम्ही हे अंतर 6.5 इंचापर्यंत घेऊ शकता. इथे शोल्डर घेतलं 6.5 इंचाचं. जेवढा गळा छोटा तेवढा आपल्याला शोल्डर मुंड्याच्या माप मोठे घ्यायचे असतात, हे लक्षात घ्या. मुंडा घेतला 6.25 इंचाचा, हे अंतर पट्टीने जोडून घेतलं. या ठिकाणी ब्लाऊज आपला खेचल्यासारखा होतो. जर तुम्ही ब्लाऊजचं शोल्डर मुंड्याचं माप प्रॉपर टाकलं नाही तर बंद गळ्या असल्यामुळे काय होतं, पाठीमागे ब्लाऊज अगदी गळ्याजवळ खेचल्यासारखा होतो, तर तो होऊ नये त्यामुळे हा बदल लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर इथे आपल्याला टाकायचा छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन. आता 34चा चौथा भागाला 8.5 इंच 2 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं. आता कपडा कमी असेल तर तुम्ही 2 इंच ऐवजी 1.5 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं तरी चालेल. त्यानंतर आपण मुंड्याचा आकार द्यायला बाहेरच्या बाजूला इथे अर्धा इंचाचं मार्किंग करायचं आहे. हे अंतर शोल्डर पर्यंत जोडून घ्यायचं आहे. ह्या पॉइंट पासून बाहेरच्या बाजूला 1 इंचाचं मार्किंग करायचं आणि फक्त आपल्याला इथेच कोपऱ्यात आकार द्यायचा. पूर्ण वरतीपर्यंत हात नेण्याची गरज नाही, म्हणजे आपला हा बरोबर इथे आकार तयार झालेला आहे. आणि आपण इथे हे फिटिंग ह्या ठिकाणी आपलं करत असतो. इथे गळाखोलीचं अंतर घ्यायचं आहे. गळाखोली येते 4.25 इंच. गळ्याची उंची आपल्या आहे 2 इंच. 2 अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केला 2.5 इंच. आता तुमचा 2 इंचाचा गळा असो किंवा बंद गळा असो, तर काय बदल आला पाहिजे हे लक्षात घ्या. आणि इथे गळ्याला आकार देऊ. आता रेग्युलर पद्धतीने आपण हे सगळं पॅटर्न तयार करून घेतलं. सगळ्यात महत्वाचं, शोल्डरचं माप तुम्ही वाढून घेतलं तरी चालणार आहे. डीप नेक मध्ये घेताना आपण शोल्डर कमी घेतो आणि बोट नेक मध्ये बंद गळ्यांमध्ये घेताना शोल्डरचं माप वाढून घेतो आहे. ज्यावेळेस तुमचा जेवढा गळा छोटा होतो तेवढं शोल्डरचं माप तुम्हाला अर्धा ते पाव इंचाने वाढून घ्यायचं आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर मुंड्याचा आकार देताना सेम अशाच पद्धतीने दिला गेला पाहिजे. बाहेरच्या बाजूला अर्धा इंचाचं मार्किंग करून वरती शोल्डरला जोडून आणि बाहेरच्या बाजूला हे 1 इंचाचं मार्किंग करून असं द्यायचं आहे. आणि शोल्डर उतार द्यायला मात्र विसरायचं नाही. अर्धा इंचाने आपल्याला इकडच्या बाजूला शोल्डर उतार द्यायचा आहे. शोल्डर उतार कोणत्या बाजूला दिला गेला पाहिजे हे सुद्धा लक्षात ठेवा. डीप नेक आणि बोट नेक ह्यामध्ये हा खूप मोठा बदल आहे. त्यामुळे शोल्डर उतार देताना इकडे द्यायचा आहे. म्हणजे ज्यावेळेस आपल्या ब्लाऊजचं शिवण अशा पद्धतीने होतं ना, ब्लाऊज खेचल्यासारखा होत नाही. बऱ्याच वेळेस आपण ज्यावेळेस छोटे गळे शिवतो त्यावेळेस ह्या ठिकाणी ब्लाऊज अगदी ओढला खेचल्यासारखा होतो, अंगामध्ये ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही. तसं होऊ नये त्यामुळे तुम्ही हा शोल्डर उतार देणं पण तेवढंच गरजेचं आहे. मग त्यामध्ये तुम्ही छोटा गळा घ्या किंवा कॉलरचा ब्लाऊज घ्या किंवा बोट, काहीही तुम्ही जेवढा छोटा 5 इंचापेक्षा कमी गळ्यांसाठी तुम्ही हा बदल करायचा आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर आपण ब्लाऊजचं फिटिंग करतो. फिटिंग करताना हे जे आपण माप टाकतो छातीचा चौथा भाग, हे माप टाकून फिटिंग करतो, पण तरी ब्लाऊज इथे खेचल्यासारखा होतो. तर काय करायचं आहे, फिटिंग करताना तीच मोठी आपण एक चूक करतो. फिटिंग करताना छातीचा चौथा भाग अधिक अर्धा इंच असं आपल्याला फिटिंग करायचं आहे, लक्षात घ्या. कारण काय होतं, गळ्यामुळे इथे कपडा सगळा खेचला जातो पाठीच्या भागामध्ये. पाठीचा भाग पसरट रुंद असतो त्यामुळे आपल्या लक्षात येत नाही. फिटिंग केल्यामुळे इथे काखेमध्ये ब्लाऊज काचल्यासारखा खेचल्यासारखा होतो. त्यामुळे ज्यावेळेस आपण ब्लाऊजचं फिटिंग करतो तर 8.5 इंचावर न करता 9 इंचावर करायचं आहे. म्हणजे कोणत्याही मापाचं असू देत तुमचं, फिटिंग करताना अर्धा इंच आपल्याला बाहेरच्या बाजूला करायचं आहे आणि कमर घेराचं तुमचं आहे तेच कटिंग करायचं आहे. हे अशा पद्धतीने, म्हणजे फिटिंग ज्यावेळेस तुम्ही असं करता ब्लाऊज तुमचा खेचल्यासारखा होत नाही, काखेमध्ये छातीच्या भागात इथे घोळ पडत नाही, मुंड्यात ब्लाऊज खेचल्यासारखा होत नाही.
तर ह्या सगळ्या गोष्टींचा बदल करा, म्हणजे तुमचं ब्लाऊज जे आहे ते अगदी अंगामध्ये परफेक्ट बसेल. नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुमच्या काही अडचणी असेल तर कमेंट करा. धन्यवाद.